मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे. स्वामी समर्थ, कोणाचं नशीब कधी आणि कसे बदलतील हे कोणी सांगू शकत नाही. स्वामी केवळ मूर्तीत नसून ते प्रत्यक्ष भक्तांच्या कर्मात आणि विश्वासात असतात. आजही ही कथा एका माणसाची आहे जो कधी काळी स्वामींच्या अस्तित्वात शंका घेत होता. कथा. एका शहरात विनायक नावाचा एक माणूस राहत होता. तो स्वभावाने खूप कष्टाळू होता, पण त्याचा देवाधर्मावर अजिबात विश्वास बसत नव्हता. हातपाय हलवले की पोट धरतं, दगड काय देणार असं तो नेहमी म्हणायचा. त्याची पत्नी मात्र स्वामींची निस्सीम भक्त होती, म्हणजे कट्टर भक्त होती. विनायकचा एक छोटासा व्यवसाय होता. अचानक मंदी आली आणि विनायक कर्जबाजारी झाला. ज्या मंत्र्यांवर त्याचा विश्वास ठेवला त्यातील त्याची फसवणूक केली. परिस्थितीची इतकी खालवली की घरचा हप्ता भरणेही कठीण झाले. सावकार रोज घरी येऊन धक्का देऊन लागले, हाणायचे, मारायचे. पण एक दिवस विनायक इतका खचला की त्याने टोकाचा निर्णय घेण्याचे ठरवले. मागे मागे माझ्या कुटुंबाला त्रास नको या विचाराने तो घराबाहेर पडला. बाहेर धो-धो पाऊस पडत होता. चालता चालता तो एका जुन्या पडक्या मंदिराजवळ आला. तिथल्या ओट्यावर एक वृद्ध माणूस फाटके कपडे घालून थंडीत कुडकुडीत बसला होता. विनायकला त्याची दया आली आणि स्वतःच्या खिशातले शेवटचे 100 रुपये काढून तो त्या वृद्धाला देऊ लागला. तो वृद्ध हसून म्हणाला, पोरा, मला हे कागद नको, तू घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विनायक दचकला. हे तर स्वामींचे शब्द आहे, विचार आहे. तुम्ही कोण? तो वृद्ध पुन्हा म्हणाला, घरी जा बाळा, तुझी चिंता मिटली.